Hello student, in our last video we see the plot of the novel, and throughout that plot of the novel we come to know that how this story, how in that story there is the twist, how this Jonathan Small is captured by the Sherlock Holmes as well as by the police, and then Jonathan Small confess all such things towards the Sherlock Holmes, towards the Mary Morstan, towards the Dr. Watson, and in the meanwhile Thaddeus Sholto, who is very good natured person, and he just sending some valuable pearls to the Mary Morstan because he know all the story. His father, Major Sholto, he just reveal all the story, and he just confess all such things towards his son. And so this Thaddeus Sholto just giving invitation to the Mary Morstan, and he explaining all such things to Mary Morstan. So let us see the synopsis of the extract. Synopsis of the extract म्हणजे काय, तर सारांश की या एक्स्ट्रॅक्टचा काय सारांश आहे. डॉक्टर वॅटसन अँड शेरलॉक होम्स वेर डिस्कसिंग ऑन जनरल इश्यूज when they were interrupted by the arrival of Miss Mary Morstan. That is, Dr. Watson and Sherlock Holmes were discussing on जनरल इश्यूज, की ते काही जनरल इश्यूज डिस्कस करत असतात. त्याच वेळेस कोण येते तिथे, तर मेरी मॉर्स्टन शी इज कमिंग दॅर and she interrupted into their discussion, who has a case for Sherlock to solve, and Mary Morstan having the case to solve, she just presented one case in front of Sherlock Holmes, and she just asking to solve that case. Mary tells about her father's sudden disappear on a trip many years ago, की ती सांगते की माझ्या वडील अचानकपणे नाहीसे झाले, की सडन डिसॅपियर झालं, त्याला खूप वर्ष झालेली आहेत, ते पुन्हा आलेले नाही आहेत. अ फ्यू इयर्स लॅटर अन ॲडव्हर्टाइजमेंट वॉज पब्लिश इन अ न्यूजपेपर, की अ फ्यू इयर्स लॅटर, की त्याच्यानंतर काही वर्षानंतर एक जाहिरात न्यूजपेपरमध्ये आलेली होती. अन ॲडव्हर्टाइजमेंट वॉज पब्लिश इन अ न्यूजपेपर आस्किंग फॉर हर ॲड्रेस, की तिचा पत्ता विचारण्यासाठी एक ॲड न्यूजपेपरमध्ये दिली गेलेली होती, आणि त्यात असं लिहिलेलं होतं की जर तुम्ही तुमचा पत्ता सांगितला तर ते तुमच्या फायद्याचं असेल, आणि तिचा ॲड्रेस तिथे विचारलेला होता, विच शी गेव, आणि ती तिचा स्वतःचा ॲड्रेस देते. अँड इवन सिन्स देन ऑन द सेम डे ऑफ ईच इयर, आणि त्यानंतर त्यापुढे काय, तर प्रत्येक वर्षी एका विशिष्ट दिवशी, की त्याच दिवशी दरवर्षी तिला काय मिळत असते, शी रिसिव्ड अ रेअर अँड एक्सपेन्सिव्ह पर्ल, की तिला एक दुर्मिळ आणि महागडा असा मोती दरवर्षी मिळत असतो. धिस कंटिन्यूड फॉर सम मोर इयर्स, बट टुडे, की धिस कंटिन्यूड फॉर सम मोर इयर्स, फॉर द 6 years धिस कंटिन्यूड, की 6 वर्ष ते कंटिन्यू तसंच चाललं. बट टुडे शी रिसिव्ह अ लेटर आस्किंग टू मीट हर, परंतु आता तिला मात्र काय मिळालेलं आहे, तर एक पत्र मिळालेलं आहे. अँड थ्रू आउट दॅट लेटर द पर्सन हू जस्ट इन्व्हायटेड हर, हू जस्ट सेईंग टू हर दॅट यू जस्ट कम टू मीट अस, की तू आम्हाला येऊन भेट. द लेटर वॉर्न मेरी नॉट टू ब्रिंग द पोलीस विथ हर, आणि त्या लेटरमध्ये काय लिहिलेलं आहे, तर पोलिसांना मात्र घेऊन येऊ नको. Mary requests Holmes and Watson to accompany her to place so that they can figure out the secret behind it. And Mary just requested to Sherlock Holmes and Dr. Watson that you just come with me, and then we just reveal the secret, ki you can reveal the secret, you can reveal the case, and so you just come with me, की तुम्ही माझ्याबरोबर या, तुम्ही माझ्याबरोबर आल्यानंतर ते जे सिक्रेट आहे तर ते आपण रिव्हील करू शकू. बोथ ॲग्री टू अकंपनी हर, की दोघंही जण तयार होतात. दे जस्ट ॲग्रीड टू अकंपनी विथ हर. शेरलॉक रेकमेंड्स डॉक्टर वॅटसन टू रीड विनवूड रेडीज बुक मार्टेडम ऑफ मॅन, आणि डॉक्टर शेरलॉक कमेंट्स डॉक्टर वॅटसन टू रीड, की शेरलॉक
डॉक्टर वॅटसनला रिकमेंड करतोय, काय करतोय तर विनवूड रेडी बुक मार्टेडम ऑफ मॅन, की माणसाचं हौतात्म्य हे जे पुस्तक आहे तर ते पुस्तक वाचण्याचा सल्ला देतोय किंवा वाचण्याची शिफारस करतोय. अँड लिव्स द रूम इन सर्च ऑफ सम रेफरन्सेस अँड फॅक्ट्स दॅट आर इसेन्शियल फॉर द केस. आणि तिला जेवढी माहिती आहे तेवढी सांगितल्यानंतर तो ती रूम सोडतोय शेरलॉक होम्स, की आणखीन काही रेफरन्सेस मिळतात का, आणखीन काही क्ल्यूज मिळतात का, फॅक्ट्स मिळतात का जे त्या केससाठी इसेन्शियल आहेत, त्यासाठी तो ती रूम लिव्ह करतो. आफ्टर रिटर्निंग फ्रॉम हिज इन्व्हेस्टिगेशन शेरलॉक शेअर हिज फाइंडिंग्स विथ वॅटसन. आणि पुन्हा शेरलॉक तिथे येतोय, त्याला काय काय त्या केसमध्ये सापडलं किंवा काय तो लॉजिक करतोय त्या केस संदर्भात, किंवा काय तो डिव्हल्ज करतोय, काय जाहीर करतोय, हे तो डॉक्टर वॅटसनला सांगतो. ही बिलीव्स दॅट द डेथ ऑफ मेजर शॉल्टो, की त्याचा असा विश्वास आहे की मेजर शॉल्टोचा जो मृत्यू आहे, द डेथ ऑफ मेजर शॉल्टो, मेरीज फादर ओनली फ्रेंड्स इन लंडन, हॅज समथिंग टू डू विथ द मिस्टेरियस पर्ल. आणि तो असं सांगतोय की मेजर शॉल्टोचा मृत्यू किंवा मेरीज फादर्स चा मृत्यू किंवा त्यांचं डिसअपिअर होणं, तर मेजर शॉल्टो हे एकमेव मित्र आहेत मेरी मॉस्टनच्या फादरचे लंडनमधले, आणि तो जो मोती पाठवला जातो आहे त्याच्याशी त्याचा काहीतरी संबंध आहे. हॅज समथिंग टू डू विथ द मिस्टेरियस पर्ल शी हॅज बीन रिसिव्हिंग एव्हरी इयर, की तिला दरवर्षी जो मोती मिळतोय तर त्याच्याशी या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी संबंध आहे. शेरलॉक बिलीव्ह दॅट द शॉल्टोज हेअर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे. आणि काय तर शेरलॉक बिलीव्स दॅट, आणि त्याचा आणखीन असा विश्वास आहे की शॉल्टोज हेअर, की शॉल्टोजचे जे वारस आहेत त्यांना माहिती आहे ट्रेजरबद्दल. शॉल्टोज हेअर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे, की शॉल्टोचे जे वारसदार आहेत दॅट इज द थॅडियस शॉल्टोला माहिती आहे की मेरीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं झालेलं आहे, की मेरीला आपण त्या ट्रेजरमध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे, किंवा त्या ट्रेजर मेरीचा पण कुठेतरी सहभाग आहे आणि तिच्या बाबतीत काहीतरी रॉंग झालेलं आहे हे त्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे शेरलॉक बिलीव्स दॅट द शॉल्टोज हेअर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे अँड मे बी सिकिंग टू रेक्टिफाय द प्रॉब्लेम. आणि तिच्यासाठी ज्या अडचणी आहेत तर त्या कुठेतरी सोडवल्या गेल्या पाहिजेत. लॅटर मेरी अराइव्ज ॲट बेकर स्ट्रीट ॲज प्लॅन. त्यानंतर मग मेरी बेकर स्ट्रीटवर येते नियोजनानुसार, की त्या लेटरमध्ये तिला बोलवण्यात आलेलं असतं. तिचा आधी ॲड्रेस मागवला जातो न्यूजमध्ये ॲडव्हर्टाईज देऊन, त्यानंतर तिला लेटर येतं, त्या लेटरमधून तिला बोलवण्यात येतं, तिला इन्फॉर्म करण्यात येतं की तू तुझ्या मित्रांना घेऊन ये, पोलिसांना इन्फॉर्म करू नको. मग तिला तिथे बेकर स्ट्रीटवर बोलवण्यात येतं. बेकर स्ट्रीटवरून ती कुठे जाते तर लॅटर मेरी अराइव्स ॲट बेकर स्ट्रीट ॲज प्लॅन. बोथ शेरलॉक अँड वॅटसन अकॉम्पनी हर टू द अपॉइंटमेंट विथ द मिस्टेरियस लेटर रायटर. आणि ज्या गुड व्यक्तीने ते पत्र लिहिलेलं असतं त्याच्याकडे जाण्यासाठी हे दोघंजणं तिच्याबरोबर येतात. बेकर स्ट्रीटवर ते सगळे भेटतात. त्यानंतर ते लायसियम हॉटेलमध्ये जातात की जिथे त्यांना बोलवलेलं असतं. मेनी हॅज ब्रॉट अ पेपर ऑफ हर फादर्स विथ हर विच शी वॉजंट बीन एबल टू डिसिफर. आणि काय मेरी हॅज ब्रॉट अ पेपर ऑफ हर फादर विथ हर, की मेरी तिच्याबरोबर तिच्या वडिलांचे काही पेपर घेऊन येते की with her which she wasn't been able to decipher. She felt that the paper might be pertinent to the case in some way, की तिला असं वाटतं की तिचे ते पेपर्स त्यांच्या केसमध्ये हेल्पफुल ठरतील. शेरलॉक होम्सला त्याबद्दल काहीतरी त्या पेपरमधून काहीतरी उलगडा होईल, काहीतरी त्याला नवीन माहिती समजेल, आणि म्हणून ती कोणाला दाखवू इच्छित नाही आहे ते पेपर. ती फक्त शेरलॉक होम्सला दाखवते. इट माइट हेल्प होम्स टू डिकोड द मिस्ट्री अँड फाइंड द डिसअपिअरन्स ऑफ हर फादर, की जेणेकरून ते जे गूढ आहे ते उलगडलं जाईल आणि शेरलॉक होम्सला काहीतरी फायदा होईल त्यामधून. शेरलॉक एक्झामिन द लेटर
अँड पुट इट अवे फॉर सेफ किपिंग. शेरलॉक स्वतःबरोबर ते ही जस्ट keep that papers. Sherlock examines the letter and puts it away for safekeeping. तो स्वतःकडे ठेवून घेतोय. He, Watson and Mary go to the meeting. There a person asks them any of them are police officer. आणि त्यानंतर ते तिथे लायसेम हॉटेलमध्ये जातात. तिथून पुन्हा एका ठिकाणी त्यांना नेण्यात येतं आणि मग तो पत्र पाठवणारा जो रायटर आहे तो त्यांना विचारतोय की तुमच्यापैकी कोणी पोलीस ऑफिसर वगैरे तर नाही आहे ना. विच दे डिनाय. ते नकार देतात की आम्ही कोणी पोलीस नाही आहे. द पर्सन हू इज अपॅरेंटली अ सर्वंट ऑफ अ पर्सन दे आर मीटिंग देन ड्राईव्स देम इन अ कॅरेज. त्यानंतर त्यांना एका कॅरेजमध्ये बसून एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यात येतं की खूप झटपट त्यांना म्हणजेच थॅडियस शॉल्टोच्याच घरी नेण्यात येतं त्यांना. आणि द ट्रिओ अराइव्स इन अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन, अ मोर रन डाऊन वर्किंग क्लास नेबरहूड. दे आर एस्कॉर्टेड इनसाइड अ हाऊस बाय अ सर्वंट. आणि काय तर एका लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन की लंडनच्या अशा एका भागामध्ये नेण्यात येतं की थोडं जुनाट भाग आहे, लेस फॅशनेबल पार्ट आहे तो लंडनमधला. किंवा तिथे मोर रन डाऊन की तिथे खूप गर्दी वगैरे आहे अशा ठिकाणी. वर्किंग क्लास नेबरहूड की सगळे कामकरी लोक आहेत की तिथे हाय क्लास सोसायटीचे मेंबर्स नाही आहेत, सगळे कामकरी लोक आहेत. अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाण्यात येतं. दे आर एस्कॉर्टेड इनसाइड अ हाऊस बाय अ सर्वंट. आणि काय तर एका हाऊसमध्ये त्यांना तिथे एक सर्वंट घेऊन जातो. अशा प्रकारे इन दिस वे वी सी द सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. वी विल सी द चॅप्टर नंबर 2 in our next video. Again you read the plot of the novel and also the synopsis of the extract. Then we will see the second chapter and the third chapter in our next coming videos. Thank you.